भगवतीच्या अनेक रहस्यांचं उद्घाटन ज्या ग्रंथामध्ये वेदव्यासजी महाराजांनी केलेलं आहे, आई भगवती जगदंबेच्या उपासनेचा मार्ग ज्या ग्रंथामध्ये वर्णन करून सांगितलेला आहे, अशा त्या परांबिका भगवती जगदंबेचं परमपावन चरित्र श्रीमद देवी भागवताच्या माध्यमातून आजपासून तुमच्या माझ्या श्रवणामध्ये या ठिकाणावरती येणार आहे। हे तुमचं माझं फार मोठं भाग्य आहे आणि आनंदाची गोष्ट आहे। अगदी 15 ते 17 दिवसांच्या अंतरालामध्येच आपल्याला पुन्हा एक वेळेला या ठिकाणावरती एकत्र येण्याचा योग भगवती भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यासाठी बसून घेता येईल। बसून भगवती भगवंताच्या कृपेने हा पुनर्योग पुन्हा योग तुम्हाला मला मिळालेला आहे। हे तुमचं माझं भाग्य आहे आणि त्याच्यासाठी ठाकरे नगर परिसरातल्या सगळ्या भक्त भाविकांचं फार मोठं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि त्यातल्या त्यात कौतुक सगळ्या महिला वर्गाचं आहे, दुर्गा माता महिला मंडळाचं आहे की त्यांनी अगदी मनावर घेतलेली गोष्ट। तसं तर फेब्रुवारीमध्ये आपल्याला आयोजन करायचं होतं, 3 फेब्रुवारीपासून आपली तारीख ठरलेली होती, परंतु भगवती भगवंताला वाटलं एवढा वेळ कशाला माझ्या भक्तांना वाट पाहायला लावायचे आणि म्हणून काही योग काही संयोग असे आले की त्याला अनुसरून मार्गशीर्ष महिन्याच्या परमपवित्र कालावधीमध्ये, ज्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जो मार्गशीर्ष मास भगवंताची विभूती म्हणून वर्णन केलेलं आहे, मासानाम मार्गशीर्षोहम असं भगवंत श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगतात। आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे जेवढे पवित्र कार्य आपल्याला करता येतील, सत्कर्म करता येतील, तेवढे भक्तांनी करायलाच पाहिजे। आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये विशेष फल वर्णन केलेलं आहे, ते श्रीमद भागवताच्या श्रवणाचं वर्णन केलेलं आहे। मग कोणी म्हणेल आपण तर देवी भागवत कथा ऐकत आहोत, पण श्रीमद भागवत आणि श्रीमद देवी भागवत हे 2 वेगळे ग्रंथ आहेत असं कधी कोणी समजू नका। महर्षी वेदव्यासजी महाराजांनी 18 पुराणांची रचना केलेली आहे। संख्येच्या दृष्टीनं पाहिलं तर संख्येच्या दृष्टीनं पाहिलं तर मुख्य पुराण किती आहेत? 18 आहेत। उपपुराण सुद्धा पुष्कळ आहेत, पण मुख्य पुराणांची संख्या ही 18 आहे। आता 18 पुराणांमध्ये एक महापुराण वर्णन केलेलं आहे, ज्याला भागवत महापुराण असं म्हणतात। ज्या वेळेला ह्या 18 पुराणांची यादी आपण पाहतो त्यावेळेला याच्यामध्ये एक श्रीमद भागवत महापुराण आणि श्रीमद देवी भागवत महापुराण असं नाव आपल्याला पाहायला भेटत नाही। असं जर 2 नावं भागवताची आपल्याला पाहायला भेटली असती तर पुराणांची संख्या 18 वरून वाढून 19 झाली असती। पण भागवत एक श्रीमद भागवत ऐकायला भेटतं आणि एक देवी भागवत ऐकायला भेटत असलं तरी सुद्धा पुराणांची संख्या ही 18च आहे। मग कस काय? याचं एकच उत्तर आपल्याला प्राप्त झालेलं आहे की याचा सरळ अर्थ असा आहे की 2 प्रकारचे भागवत आहेत असं आपण मानायचं नाही। भागवत एकच आहे। दोन्ही भागवत ग्रंथाचा विचार जर का केला तर दोन्ही ग्रंथामध्ये साम्य आहे महाराज। श्रीमद भागवताचा विचार केला तर 12 स्कंध आहेत, 18,000 श्लोक आहेत। श्रीमद देवी भागवताचा विचार केला तरी सुद्धा 12 स्कंध आहेत, 18,000च श्लोक आहेत, कमी नाही जास्त नाही। मग याच्यामध्ये फरक काय आहे? फरक एकच आहे, जशा
एका नाण्याच्या दोन बाजू असतात, तसं श्रीमद भागवत एक आहे आणि श्रीमद देवी भागवत ह्या एका नाण्याच्याच दोन बाजू आहेत, ज्यामध्ये एक बाजू परमात्म्याचं वर्णन करणारी आहे आणि दुसरी बाजू त्या पराशक्तीचं वर्णन करणारी आहे, जिला जगदंबा, जिला भगवती असं म्हणतात, जिला परांबिका असं म्हणतात, जिला अनेकानेक नावांनी आजपर्यंत भक्तांनी ओळखलेलं आहे. रेणुका माता की जय. जसे भगवंत लीला करतात तशी आई भगवती सुद्धा लीला करते. जसे भगवंत अवतार घेतात तशी आई भगवती जगदंबा सुद्धा अवतार घेते. भगवंत अवतार घेऊन जशा पद्धतीनं दुष्टांचा संहार करतात त्याच पद्धतीनं आई भगवती जगदंबा सुद्धा दुष्टांचा संहार करते. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं भगवंताचं वचन आहे. आणि या वचनाला अनुसरूनच परमात्मा काय करतात? घेवनिया चक्र गदा, 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 हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, करीतो भक्ता राखे पायापासी, भक्ता राखे पायापासी, भक्ता राखे पायापासी. हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, करीतो भक्ता राखे पायापासी, भक्ता राखे पायापासी, भक्ता राखे पायापासी. दुर्जनासी संभारी, दुर्जनासी संभारी, संभारी भक्ता राखे पायापासी, भक्ता राखे पायापासी, भक्ता राखे पायापासी. घेवनिया चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी संहारी असं भगवंताच्या कार्यासंबंधामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि भगवंतानी त्याच्यासाठी अनंत अवतार घेतलेले आहेत. भगवंताच्या संबंधामध्ये वर्णन करायची वेळ झाली त्यावेळेला साधू संतांना, ऋषी मुनींना आणि त्यातल्या त्यात भगवंताच्या अवतार मालिकांचं वर्णन करण्यासाठी सगळ्यात विशेष प्रसिद्ध ग्रंथ म्हणून श्रीमद भागवत कथा आहे.
भगवंताच्या लीलेचं वर्णन ज्या वेळेला केलं गेलं, भगवंताच्या अवतारांचं वर्णन केलं गेलं, भगवंताच्या नामाचं वर्णन केलं गेलं, त्यावेळेला वेदव्यासजी महाराजांना वाटलं असेल भगवंताचं एवढं महती आपण गायन केली, महात्म्य गायन केलं, आता भगवंतीचं सुद्धा, आई जगदंबेचं सुद्धा महात्म्य आपल्याकडून गायन झालं पाहिजे. ही नुसती वेदव्यासजी महाराजांना इच्छा झाली म्हणून वेदव्यासजी महाराजांनी चला भागवत देवासाठी लिहिलं तर देवी भागवत देवीसाठी लिहू, थोडे शब्द तिच्यासाठी खर्च करू म्हणून वेदव्यासजी महाराजांनी चालता चालता देवी भागवत सुद्धा लिहिलं. इतकंही देवी भागवत सामान्य नाही आणि इतकंही देवी भागवताचं लिखाण सामान्य नाही की चालता चालता देवाबद्दल बोलायचं आहे म्हणून चालता चालता देवीबद्दलही बोलून चालू, म्हणून आई भगवती जगदंबेचा महिमा गायन केला गेलाच नाही. मग आई जगदंबेचा महिमा कसा गायन केला गेला, कधी गायन केला गेला, का गायन केला गेला? काहीतरी कारण त्याच्या पाठीमागं घडलं म्हणून जगदंबेचं महात्म्य देवी भागवताच्या रूपाच्या माध्यमातून तुमच्या माझ्या समोर वेदव्यासजी महाराजांनी निर्माण केलं, साकार केलं. याचे अनेक कारण आहेत. आपल्याला कथेच्या माध्यमातून हेच श्रवण करायचं आहे आता 7 दिवस की जगदंबेची सेवा का करायची आहे, जगदंबेची सेवा करणाऱ्यांनी का केली. अगोदर आम्ही ज्या वेळेला भागवत ऐकलं श्रीमद भागवताच्या माध्यमातून त्यावेळेला असं सांगितलं की परमात्माच सर्व काही आहे, परमात्माच अवतार घेतो, परमात्माच येथे सगळीकडे नटलेला आहे, परमात्माच अनेक नामांनी प्रगट होत असतो, त्याचेच नाम घेतले पाहिजे, परमात्म्याचंच नाव घेतलं पाहिजे असं आजपर्यंत आम्ही ऐकलं. पण ज्या वेळेला आम्ही सगळीकडे जगामध्ये पाहतो त्यावेळेला असंही दिसतं की काही भक्त हे जसे भगवंताचे आहेत तसे भगवतीची सुद्धा आहेत. अनेक प्रसंगामध्ये जशी परमात्म्याची भक्ती केली गेली तशी त्या जगदंबेची सुद्धा, त्या पराशक्तीची सुद्धा भक्ती केली गेली, उपासना केली गेलेली आहे. मग तो असताना तिची आवश्यकता काय आहे? परमात्मा कसा आहे, परमात्मा स्वरूप कसं आहे, परमात्मा स्वरूप हे अत्यंत विशेष आहे, अविनाशी आहे, शाश्वत आहे, शुद्ध आहे, सर्व सामर्थ्याने युक्त आहे, सर्व शक्तीने युक्त आहे. मग एखाद्याच्या मनामध्ये जर का सहज प्रश्न आला, जर परमात्माच एवढा सामर्थ्यशाली आहे, परब्रह्म तत्वच एवढं सामर्थ्यशाली आहे, एवढं शक्ती संपन्न आहे, तर मग देवीची किंवा भगवतीची किंवा जगदंबेची आवश्यकता काय आहे? तिच्या उपासनेची, तिच्या सेवेची, तिच्या नामाची आणि तिला अवतार घेण्याची आवश्यकता काय आहे? आणि त्याचं चरित्र जर का एवढं पावन आहे, पवित्र आहे, शुद्ध आहे, कल्याणकारक आहे, मग त्याचं चरित्र असताना तिच्या चरित्राची आवश्यकता काय आहे? असाही एक सहज प्रश्न, अशीही एक सहज शंका आपल्या मनामध्ये उत्पन्न होऊ शकते. पण लक्षात घ्या, आवश्यकता नसती तर वेदव्यासजी महाराजांनी देवी भागवताच्या रूपाने 18,000 श्लोकांच्या माध्यमातून आई भगवती जगदंबेचा महिमा वर्णन केला नसता. देवी भागवताची निर्मिती झालेली आहे. देवी भागवत आज आपल्याला वाचायला उपलब्ध होतं, आपल्याला ऐकायला उपलब्ध होतं. याला कारण काय आहे? कोणी म्हणेल काय कारण असणार आहे महाराज त्याच्या पाठीमागं? वेदव्यासजी महाराज लेखक होते. लेखकाचं काम काय आहे? त्यांनी एक विषय लिहून झाला की दुसऱ्या विषयावर लिहायचं, तो विषय लिहून झाला की तिसऱ्या विषयावर लिहायचं, तिसरा विषय लिहून झाला की चौथ्या विषयावरती लिहायचं.
विषय बदलून लिहिणाऱ्यातले वेदव्यासजी महाराज लेखक नाहीत महाराज. जरी वेदव्यासजी महाराज लेखक आहे तरी वेदव्यासजी महाराजांच्या लेखणीचा विषय एकच आहे. ग्रंथ अनेक असले तरी सुद्धा सगळ्या ग्रंथांचा विषय एकच आहे. परमात्म तत्व हा एकच विषय आहे. जिज्ञासित मधीतंच यत्तद ब्रह्म सनातनम अथापि शोचस्यात्मानमकृतार्थ इव प्रभो. प्रसंग वर्णन केला भागवतामध्ये जो आपल्याही श्रवणामध्ये येणार आहे की नारदजी महाराज वेदव्यासजी महाराजांची भेट घेतात आणि वेदव्यासजी महाराजांना प्रश्न विचारतात. महाराज तुम्ही कशाची चिंता करत आहात, कशाचा विचार करत आहात, असा प्रश्न ज्या वेळेला नारदजी महाराज वेदव्यासांना विचारतात त्यावेळेला एक विशेष टिप्पणी वेदव्यासजी महाराजांच्या बद्दल नारदांनी करून ठेवलेली आहे भागवतामध्ये. ती काय आहे की यत्तद ब्रह्म सनातनम. ही टिप्पणी नारदांची व्यासांसाठी आहे की हे वेदव्यासजी महाराज तुम्ही विद्वान आहात, तुम्ही परम ज्ञानी आहात. नुसतेच विद्वान आहात, नुसतेच ज्ञानी आहात असं नाही तर तुम्ही साक्षात भगवंताचे कलावतार म्हणून जन्माला आलेले आहात या मृत्यूलोकामध्ये. आणि या अवताराच्या पाठीमागचं तुमचं कार्य काय आहे की आमच्यासारख्या अज्ञानी जडजीवांच्या बुद्धीवरती भगवंताचा परमात्म तत्वाचा काहीतरी प्रकाश पडावा. याच्यासाठी तुम्ही आजपर्यंत पुष्कळ पद्धतीनं पुष्कळ प्रकारे सनातन ब्रह्मतत्वाचं चिंतन केलेलं आहे. असं कोण म्हणतं वेदव्यासजी महाराजांना? नारद म्हणतात. याचा अर्थ असा आहे की वेदव्यासजी महाराजांनी ग्रंथ जरी अनेक लिहिले तरी सुद्धा जसं आजकाल अनेक लेखक आहेत महाराज, अनेक लेखकांनी अनेक प्रकारच्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, अनेक प्रकारे नाटकं लिहिलेली आहेत, अनेक प्रकारचे कथानकं लिहिलेली आहेत, उपकथानकं लिहिलेली आहेत वगैरे वगैरे. आता जे वाचक वर्ग असतो त्यांना ज्या वेळेला कळतं की या लेखकाचं एक नवीन पुस्तक आता प्रकाशित होत आहे तर त्यांच्या मनामध्ये जिज्ञासा असते की आता या पुस्तकात काय लिहिलेलं असेल, कोणती कथा असेल, श्रीमंताची कथा असेल का गरिबाची असेल का मध्यमवर्गीय माणसाची कथा असेल, म्हाताऱ्याचं दुःख असेल का तारुण्याचं शृंगार रस त्याच्यामध्ये वर्णन केलेलं असेल का बालकाची या जगताच्या संबंधातली जिज्ञासा त्याच्यामध्ये वर्णन केलेली असेल की जाऊ द्या या जगाच्या पलीकडचं काहीतरी विशेष वर्णन त्याच्यामध्ये केलं असेल. असे बरेच विषय आहेत. असो काही विषय प्रेयसी प्रियकराला अनुसरून लिहिलेले गेलेले आहेत ज्याच्या केंद्रस्थानी प्रेम हा विषय ठेवलेला असतो लेखकाने. आणि मग जिज्ञासा आता काय लिहिलं, आता काय लिहिलं. या व्यावहारिक लेखकांचे, व्यावहारिक प्रापंचिक लेखकांचे लेखनाचे विषय बदलू शकतात महाराज. सगळ्यांचेच विषय वेगवेगळे बदलत जातात असं मी म्हणू शकत नाही. काही काही लेखकांचं हेही कौशल्य आहे की जीवनभर एकच विषय लिहितात पण वेगवेगळ्या पद्धतीने लिहितात. आणि याचं सगळ्यात मोठं सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे व्यासच आहे की व्यासांनी जीवनभर एकाच विषयाचं लिखाण केलेलं आहे आणि त्या विषयाला ब्रह्मतत्व असं म्हणतात. त्या ब्रह्मतत्वाच्या संबंधामध्ये काहीतरी प्रकाश जनमानसाच्या जडजीवांच्या मनावरती पडला पाहिजे. हा प्रकाश कसा पाडला जाईल त्याच्यासाठी वेदव्यासजी महाराजांनी ग्रंथ निर्माण केलेले आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर वेदांची निर्मिती झाली. एका वेदांचे 4 भाग केले गेले, त्यानंतर उपनिषदादी ग्रंथ निर्माण झाले, त्यानंतर 18 पुराणांची रचना केली गेलेली आहे. त्यानंतर पंचम वेद म्हणून महाभारतासारखा ग्रंथ लिहिलेला आहे इतिहासाच्या रूपाने. असं हे सगळं वाङ्मय वेदव्यासजी महाराजांनी एकट्यांनी लिहिलेलं आहे. पण या सगळ्या वाङ्मयाच्या माध्यमातून एकच विषय वेदव्यासजी महाराजांना सांगायचा आहे, परमात्म तत्व, ब्रह्मतत्व, सनातन ब्रह्मतत्व. फक्त फरक एवढाच आहे
की वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या अंगांनी, वेगवेगळ्या लक्षणांनी, वेगवेगळ्या कथानकांनी, उपकथानकांनी हे सगळं वर्णन 18 पुराणांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला भेटतं, ज्याच्यामध्ये अलीकडेच तुमच्या माझ्या परमभाग्याने आपल्याकडून शिवमहापुराणाचं श्रवण झालेलं आहे. शिवमहापुराणाचे लेखक सुद्धा वेदव्यासजी महाराजच आहेत. श्रीमद भागवत काय, श्रीमद देवी भागवत काय, व्यासांनीच हे सगळं लिखाण केलेलं आहे. पण कशासाठी लिखाण केलं? वेगवेगळ्या अंगांनी, वेगवेगळ्या दृष्टीनं माणसाच्या मनावरती त्या सनातन ब्रह्मतत्वाचा प्रकाश पडला पाहिजे आणि आपल्या अंतःकरणामध्ये परमात्म तत्वाविषयीची जिज्ञासा उत्पन्न झाली पाहिजे. हे ग्रंथाच्या लिखाणाच्या पाठीमागचा हेतू आहे. आणि नुसत्या लिखाणाच्या पाठीमागचा हा हेतू आहे असं नाही, तर आज ठिकठिकाणावरती कथा चाललेल्या आहेत. बरं, आजच चाललेल्या आहेत असं नाही, तर कथेची ही हजारो वर्षांची परंपरा आहे महाराज. हजारो वर्षांची परंपरा. कित्येक भक्त जन्माला आले, कित्येक वक्ते इथं तयार झालेले आहेत आणि हजारो श्रोते रोज कथा ऐकत आहेत. रोज कथा. हजारो वक्त्यांनी या व्यासपीठावरती बसून कथा वर्णन केलेली आहे. हजारो श्रोत्यांनी व्यासपीठासमोर बसून आजपर्यंत कथा श्रवण केलेली आहे. आणि पुढेही हजारो वर्षापर्यंत हजारो भक्त कथा श्रवण करत राहतील. कथेच्या मार्गातून किंवा कथेच्या श्रवणाच्या वाटेने स्वतःचं परमकल्याण करून घेतील. आणि अजून एक विशेष गोष्ट अशी आहे की अशा पद्धतीनं कथेचे सोहळे ज्यांनी ज्यांनी केले ते उद्धरून गेले. ज्यांनी ज्यांनी कथा आपल्या मुखातून वर्णन केली महाराज, ज्यांनी ज्यांनी कथा आजपर्यंत श्रवण करत आले ते सारे उद्धरून गेले. जे आज कथेचा आश्रय घेऊन हरिकथा गायन करत आहेत, कथा श्रवण करत आहेत, त्यांचा उद्धार होईल आज ना उद्या. जे पुढे चालून कथा गायन करतील, कथा श्रवण करतील, कथा त्यांचं परमकल्याण केल्याशिवाय राहणार नाही. कारण कलियुगामध्ये जन्माला आलेल्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांसाठी, प्रापंचिकांसाठी ही साधू संतांनी, ही ऋषी मुनींनी, ही भगवंतांनी सुलभ सोप्या अशा प्रकारची वाट करून ठेवलेली आहे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट. कथेचं श्रवण, कथेचं गायन, कथेचं मनन चिंतन म्हणजे काय आहे? आपल्याला उद्धारासाठी, आपल्या चित्तावरती ज्ञानाचा प्रकाश पडावा याच्यासाठी आणि त्या सनातन परब्रह्म तत्वाविषयीची, त्याला जाणून घेण्याविषयीची जिज्ञासा आपल्या मनामध्ये उत्पन्न व्हावी याच्यासाठी कथेच्या रूपाने ज्ञान प्रकाश समाजामध्ये पसरला पाहिजे. कीर्तनाच्या रूपाने ज्ञानाचा प्रकाश समाजामध्ये पसरला पाहिजे. अशी व्यवस्था साधू सज्जनांनी करून ठेवलेली आहे, अशी व्यवस्था ऋषी मुनींनी करून ठेवलेली आहे. आणि हे या परंपरेचं फार मोठं वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या. म्हणून कथेच्या माध्यमातून काय साध्य करून घ्यायचं आहे, कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला मला काय साध्य करून घ्यायचं आहे, तर याला उत्तर काय देतात साधू संत? दिन आणि दुर्बळासी, दिन आणि दुर्बळासी, दीन आणि दुर्बळासी, दीन आणि दुर्बळासी, आणि दुर्बळासी, दीन आणि दुर्बळासी, सुखरासी हरि कथा, सुखरासी हरि कथा, दिन आणि दुर्बळासी,
सुख राशी हरि कथा सुख राशी हरि कथा दीन आणि दुर्बळासी दीन आणि दुर्बळासी दीन आणि दुर्बळासी या कलियुगामध्ये जन्माला आलेले तुमच्या माझ्यासारखे जी दीन आणि अत्यंत दुर्बळ अशा प्रकारचे जीव आहेत, या जीवांच्या तरणोपाय म्हणून या जीवांच्या परमकल्याणासाठी हितासाठी सहज ज्ञान, सहज भक्ती, सहज वैराग्य अंतःकरणामध्ये प्रगट झालं पाहिजे. सहज ज्ञान कधी प्रगट होत नसतं, लक्षात घ्या. भक्ती अंतःकरणामध्ये कधी सहज प्रगट होत नसते. या संसार प्रपंचाच्या संबंधातलं वैराग्य आपल्या मनामध्ये सहज कधीच उत्पन्न होत नसतं. या सहज होणाऱ्या गोष्टी नाही. बाकी या मनुष्य जन्मामध्ये जीवनामध्ये सगळं सहज होऊ शकतं. मानू आपण जन्म सहज होऊ शकतो. लहानाचे मोठे आपण सहज होतो. खायला प्यायला आपल्याला सहज भेटू शकतं. कपडा लत्ता आपल्याला सहज भेटू शकतो. धनधान्य घरदार आपल्याला सहज भेटू शकतं. धन संपत्ती मान पद प्रतिष्ठा आपल्याला सहज भेटू शकतं. वैभव आपल्याला सर्व प्रकारचं सहज प्राप्त होऊ शकतं. विवाह सहज होऊ शकतो. लेकरबाळ सहज होऊ शकतात. आता हे ऐकल्यानंतर एखादा भक्त असाही म्हणायची शक्यता आहे, महाराज हे मला तरी असं वाटतं की तुम्हाला बोलायला सहज आहे, पण आमचा अनुभव विचारला तर जेवढी यादी तुम्ही आता ऐकवली हे सगळं होणं सहज आहे असं काही आम्हाला वाटत नाही. पण हे जरी एखाद्याचं म्हणणं असलं तरी ते मला मान्य आहे. मला काय महाराज, ते व्यासपीठाला मान्य आहे. का? आपल्या बुद्धीचा विचार केला, आपल्या विचारधारेचा विचार केला आणि आपल्या विचारांच्या मर्यादेचा विचार केला तर हे सामान्य प्रापंचिक जीवन जगणं सुद्धा आपल्याला खूप अवघड वाटतं. पण आपण इथं तुलना करत आहोत महाराज. देवाच्या भक्तीची तुलना प्रापंचिक वस्तूशी करत आहोत. ज्ञानाची तुलना प्रापंचिक पदार्थाशी करत आहोत. आणि वैराग्याची तुलना जीवनामध्ये येणाऱ्या व्यक्तींशी आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. भक्ती ज्ञान वैराग्याचा विचार केला, अध्यात्माच्या जिज्ञासेचा विचार केला तर त्याच्या तुलनेत सगळा प्रपंच सहज आहे. पण ब्रह्मज्ञान होणं सहज नाही. परमात्म तत्वाविषयीची जिज्ञासा मनामध्ये उत्पन्न होणं सहज नाही. भगवतीची असो भगवंताची असो भक्ती प्रेम अंतःकरणामध्ये उत्पन्न होणं सहज नाही. म्हणून शास्त्रांनी एवढा आटापिटा केलेला आहे, शास्त्रांनी एवढा खटाटोप तुमच्या माझ्या समोर मांडलेला आहे, हा विनाकारण मांडला नाही महाराज. ब्रह्मज्ञान परमात्म तत्वाचं ज्ञान जर का सहज झालं असतं तर ब्रह्मज्ञान जरी होय उठाउठी तरी काहिंपोटी वेदशास्त्री तरी काहिंपोटी वेदशास्त्री तरी काहिंपोटी वेदशास्त्री ब्रह्मज्ञान होय उठाओटी तरी काहिंपोटी वेदशास्त्री तरी काहिंपोटी वेदशास्त्रे तरी काहिंपोटी वेदशास्त्रे ब्रह्मज्ञान जरी होय उठाओठी ब्रह्मज्ञान जरी होय उठाओठी ब्रह्मज्ञान जरी होय उठाओठी तरी काहिंपोटी वेदशास्त्री तरी काहिंपोटी वेदशास्त्रे
काही कोटी वेदशास्त्री ब्रह्मज्ञान जरी होय उठा उठी तरी का हिंपुटी वेदशास्त्री असा प्रश्न महाराजांनी विचारला. या प्रश्नावरून एक गोष्ट सहज लक्षात येते तुमच्या माझ्या. हा ब्रह्मज्ञान शब्द आपण ऐकला, त्यालाच अनुसरून भक्ती हा शब्द ऐकला किंवा ज्ञान शब्द ऐकला किंवा तत्सम वैराग्य शब्द आपण ऐकला, ही उत्पन्न झालं पाहिजे ही गोष्ट अगोदर मान्य केली पाहिजे की मी जन्माला आलेलो आहे, तर आता माझा देह पडण्याच्या आत काय झालं पाहिजे, अंतःकरणामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य उत्पन्न झालं पाहिजे, हरिप्रेम उत्पन्न झालं पाहिजे. यालाच अजून वेगळ्या शब्दांनी परमात्म तत्वाच्या संबंधातली जिज्ञासा उत्पन्न झाली पाहिजे. अजून वेगळ्या वाक्याद्वारे ब्रह्मज्ञानाची जिज्ञासा उत्पन्न झाली पाहिजे. आता या 3-4 वाक्यांपैकी कोणतंही वाक्य वापरलं तरी चालतं, पण या 3-4 पद्धतीतून एक पद्धत का होईना आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. ज्ञानाची जिज्ञासा उत्पन्न झाली पाहिजे किंवा भक्ती उत्पन्न झाली पाहिजे किंवा वैराग्य उत्पन्न. वैराग्य हे भक्तीमध्ये आणि ज्ञानामध्ये कॉमन आहे बरं का. ब्रह्मज्ञान म्हटलं की तिथं वैराग्य अपेक्षितच आहे, त्याच्याशिवाय ज्ञान नाही. वैराग्या वाचोनी कही ज्ञानासी तगणेची नाही असं ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात. जोपर्यंत या बाह्य पदार्थांच्या संबंधामध्ये आपल्या अंतःकरणात तीव्र वैराग्य उत्पन्न होत नाही, तोपर्यंत कितीही माझ्यासारख्याने ब्रह्मज्ञानाच्या गप्पा केल्या तरी सुद्धा ब्रह्मज्ञानाचं सुख माझ्यासारख्याला प्राप्त होऊ शकत नाही. आणि ऐकणाऱ्याने कितीही ब्रह्मज्ञानाच्या चर्चा ऐकल्या तरी सुद्धा त्याला ब्रह्मज्ञानाचं सुख प्राप्त होऊ शकत नाही किंवा परमात्म तत्वाचा अनुभव त्याला होऊ शकत नाही. मग काय झालं पाहिजे? त्याच्या अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थाने ही भक्तीची जिज्ञासा, ही ज्ञानाची जिज्ञासा उत्पन्न झाली पाहिजे. आणि या ज्ञानाच्या जिज्ञासेसोबत या संसार प्रपंचाच्या संबंधामध्ये वैराग्य उत्पन्न झालं पाहिजे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की हे किती जरी बोललं जात असलं, किती जरी ऐकलं जात असलं तरी सुद्धा ज्ञान भक्ती अंतःकरणात उत्पन्न होणं दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही. बाकी जीवनामध्ये सगळं सहज होईल, या जगामध्ये सगळं सोपं होईल. महाराजांनी संतांनी एका ठिकाणावरती गाथ्यामध्ये वर्णन केलेलं आहे पहा, की या जगामध्ये साधूचं दर्शन दुर्लभ आहे. आता साधूची भेट किती दुर्लभ आहे हे सांगताना काही गोष्टींची उदाहरणं दिली संतांनी. ते उदाहरणं सांगत असताना त्यांनी एक उदाहरण दिलं. हा जो सूर्य आहे, हा सूर्य पकडण्याचा प्रयत्न आतापर्यंतच्या ब्रह्मांडाच्या इतिहासामध्ये एकानीच हा प्रयत्न केला आणि त्यांचं नाव काय आहे? हनुमंतराय, मारुतीराय. ब्रह्मांडाच्या इतिहासामध्ये सूर्याला पकडण्याचं धाडस हे फक्त मारुतीरायांनी केलं. जवळ जवळ पकडलंच होतं महाराज. ठीक आहे, संत म्हणतात एक वेळेला त्या सूर्याला आपल्याला पकडणं सोपं जाईल. रवी असता जाता धरवेल. समुद्र किती मोठा आहे? उत्तर आहे खूप मोठा आहे, त्याचं काही मोजमाप नाही, अथांग आहे. आपल्याला एखादी छोटीशी नदी असेल, ओढा असेल तर त्याच्या या काठावरून त्या काठावर पोहत पोहत जाता येईल, पण समुद्राच्या या तीरावरून त्या तीरावर पोहत जाता येईल का? हो, तेवढं बळ आपल्यात आहे का? महाराज म्हणतात ती सुद्धा होईल. बाह्या हेळा सागर तरवेल, पण एक होऊ शकत नाही. परी त्या साधूची भेटी न होईल गा, पण त्या साधूची भेट होऊ शकत नाही.
आता या सामान्य उदाहरणावरून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, इथं संतांनी तुलना केली. सामान्य माणसाच्या दृष्टीनं सूर्याला पकडणं सोपं नाही, तरी तो पकडला जाईल म्हणतात. सामान्य माणसाच्या दृष्टीनं समुद्र पार करून जाणं सोपं नाही, तरी तो करून जाईल म्हणतात. आता अशक्यही शक्य झालं तसंच हे उदाहरण इथं लागू करून घ्यायचं आपण. तसं ब्रह्मज्ञानाच्या संबंधामध्ये आहे, तसं भक्तीच्या, तसं वैराग्याच्या संबंधामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि हे उत्पन्न व्हावं याच्यासाठी, ज्ञानाचा दिवा समाजामध्ये लागावा याच्यासाठी, किंवा ज्ञानज्योत आणि तिचा प्रकाश समाजामध्ये पसरावा याच्यासाठीच कथा, याच्यासाठीच कीर्तन आहे म्हणतात. नाचो कीर्तनाचे रंगी, 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 नाचो कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावो जगी, ज्ञानदीप लावो जगी, ज्ञानदीप लावो जगी, ज्ञानदीप लावो जगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आणि याच हेतून, याच प्रयोजनातून मग वेदव्यासजी महाराजांनी हे सगळ्या ग्रंथांची निर्मिती केलेली आहे. म्हणून परमात्म तत्व आपल्या केंद्रस्थानावर ऋषी मुनी साधू संतांनी ठेवलं. आता त्या एका परमात्म तत्वाची परिणती अनेक रूपांमध्ये झाली. परिणती याचा अर्थ काय आहे? एकाच परमात्म तत्वाची परिणती अनेक रूपांमध्ये झाली. परिणती शब्दाचा सामान्य अर्थाने आपल्याला विचार करायचा आहे तो असा की प्रागट्य किंवा दर्शन. परमात्म तत्व एकच आहे आणि त्याच एका परमात्म तत्वाला ज्या वेळेला तुमच्या माझ्या समोर तुम्हाला मला दाखवण्याची वेळ आली, त्यावेळेला कधी राम म्हणून दाखवला, कधी कृष्ण म्हणून दाखवला, कधी शिव म्हणून दाखवला आणि आता जगदंबा म्हणून दाखवते आहे. ज्या वेळेला ब्रह्मदेवांना सृष्टीची उत्पत्तीची आज्ञा भगवंताकडून आणि भगवतीकडून दिली गेली, त्यावेळेला ब्रह्मदेवांना हे कळत नव्हतं की आता स्त्रीची उत्पत्ती कशी करायची. त्यावेळेला वर्णन आलं भगवान महादेवांच्या अवतारांच्या यादीमध्ये की भगवंताचे अनेक अवतार आहेत महादेवांचे. त्याच्यामध्ये एक अवतार वर्णन केलेला आहे ज्याला अर्धनारी नटेश्वर असं म्हणतात. म्हणजे त्याचा अर्धा भाग पाहिला गेला तर पुरुषाचा आहे आणि अर्धा भाग जर का पाहिला गेला तर स्त्रीचा आहे. पुरुष कोण आहे हे आपण भागवत ऐकल्यानंतर पाहिलं आणि आत्ताच शिवपुराण ऐकलं महाराज. आपण आत्ता असं म्हणू आपण बोली भाषेनुसार काल परवाची गोष्ट.
पुरुष काय आहे, पुरुष तत्व काय आहे, परमात्म तत्व काय आहे, आणि मग ते परमात्म तत्व दाखवून दिलं महाराज तुम्हाला मला. ज्या वेळेला नारायण आणि ब्रह्मदेवांच्या मध्ये झळाळती अग्नी ज्वाळा प्रकट झाली, जिचा आदी काय आणि अंत काय याचा पत्ता लागेनासा झाला, आणि त्यावेळेला ते तत्व जाणून घेण्याची नारायणांना आणि ब्रह्मदेवांना इच्छा झाली. त्यावेळेला त्याच ज्योतिर्लिंगामधून देवाधिदेव महादेव प्रगट झाले. आणि हे महादेव ज्या वेळेला प्रगट होतात त्यावेळेला त्या महादेवांनी 2 रूपामध्ये नारायणांना आणि ब्रह्मदेवांना दर्शन दिल्याचं वर्णन आपण पाहिलं. त्यावेळेला की त्यांच्या डाव्या बाजूला महामाया अर्थात भवानी जगदंबा पराशक्ती ही विराजमान झालेल्याचं आपण पाहिलं. पुरुष कोण आहे, पुरुष कसा आहे, त्याच्या लीला कशा आहेत, त्याचं चरित्र कसं आहे ते पाहण्याचा आपल्याकडून प्रयत्न झाला. मग तो श्रीमद भागवताच्या माध्यमातून असो, तो शिवपुराणाच्या माध्यमातून असो, मग जगदंबेला सुद्धा वाटलं तुम्ही त्या परमात्म्याला तर ऐकलं, आता जरा मी भगवती कशी आहे ते माझ्याबद्दलही थोडं ऐकून पहा. मी जगदंबा कशी आहे, माझं रूप कसं आहे, माझं नाम कसं आहे, अहो माझ्या लीला कशा आहेत, माझे अवतार कसे आहेत, माझं मंगल चरित्र कसं आहे ते सुद्धा जरासं तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. एवढ्या वेळामध्ये एखाद्या भक्ताला असं वाटण्याची शक्यता आहे की नाही आम्हाला तुला पाहायचं नाही, आम्हाला तुझं नाम समजून घ्यायचं नाही, आम्हाला तुझी सेवा करायची नाही. का हो, तिची सेवा का नाही करायची, तिचं नाम तुम्हाला का नाही गायन करायचं, तिची भक्ती तुम्हाला का करायची इच्छा नाही. त्यांनी उत्तर दिलं, म्हटले आम्ही त्याचे भक्त आहोत म्हणून आम्हाला तिची सेवा करायची नाही, आम्ही त्याचे भक्त आहोत म्हणून आम्ही तिचं नाम कसं गायन करू शकतो. हा काय उत्पन्न झाला, हा उत्पन्न झाला भेद, हा भेद उत्पन्न झाला. आणि या भेदाला नाकारण्यासाठी प्रमाण शिवपुराणातही उपलब्ध होतं, प्रमाण श्रीमद भागवतातही उपलब्ध होतं, आणि प्रमाण देवी भागवतातही उपलब्ध होतं महाराज. की ज्या वेळेला मणिद्वीपामध्ये पुढे येईल आपल्याला 3-4 दिवशी श्रवण करायला भेटेल की मणिद्वीपामध्ये ज्या वेळेला जगदंबा नारायणांना ब्रह्मदेवांना आणि महादेवांना घेऊन आपल्या लोकांचं दर्शन करवते, त्यावेळेला स्वतः जगदंबा आपल्या स्वरूपाचं ज्ञान या त्रिदेवतांना देते. आणि त्रिदेवतांना ज्ञान देऊन झाल्यानंतर ही जगदंबा या त्रिदेवतांना काय सांगते, व्यासांनी गोड वर्णन केलं. ही जगदंबा त्या तिघांना सांगते, तुम्ही तिघजण माझ्या या स्वरूपाला आज पाहत आहात, मीच ब्रह्मांड नायिका आहे, नव्हे मी अनंत ब्रह्मांड नायिका आहे. पण आज निमित्त मात्राला माझ्या एकटीचं दर्शन तुम्हाला होत आहे, पण माझ्या एकटीला पाहून तुम्ही असं मानू नका ब्रह्मदेवा, शंकरा, नारायणा की मी एकटी आहे म्हणून. म्हटले मग त्रिदेवता विचारतात जिज्ञासेतून, मग जगदंबे तू म्हणते आहेस की तू अनंत ब्रह्मांड नायिका आहे, ऐंकारी सृष्टी रूपायै ह्रिंकारी प्रतिपालिका क्लिंकारी कामरूपिण्यै बीजरूपे नमोस्तुती असं म्हणून जिला वंदन केलं गेलं की सृष्टीच्या आरंभीही तूच आहेस, सृष्टीचा प्रतिपाल करणारी सुद्धा तूच आहेस, आणि क्लिंकारी कामरूपिण्यै बीज रूपाने सुद्धा तूच निवास करते आहेस, बीज रूपे नमोस्तुते. मग अशी तू जगदंबा असताना आता तू म्हणते आहेस की मी अनंत ब्रह्मांड नायिका असून सुद्धा मी एकटी नाही, मग अजून कोण आहे. त्यावेळेला त्या जगदंबेने सांगितलं, माझे प्राणप्रिय पतिराज ज्यांना परमात्मा असं म्हणतात ते सुद्धा माझ्या सोबत आहेत, मी त्यांची आहे, ते माझी आहे. ज्या वेळेला ते अवतार घेतात त्यावेळेला मी त्यांना सहकार्य करते, आणि ज्या वेळेला मला अवतार घ्यायची वेळ येते त्यावेळेला ते मला सहकार्य करतात. पण तुम्हाला ज्या वेळेला भक्ती करायची असते त्यावेळेला तुम्ही आम्हा दोघांपैकी कोणाही एकाची भक्ती करू शकता, पण भक्ती करत असताना त्यांची भक्ती करणाऱ्यांना माझा तिरस्कार करून चालत नाही, आणि माझी भक्ती करणाऱ्यांना त्यांचा तिरस्कार करून चालत नाही. जसं शिवपुराणामध्ये आपण हरिहरांच्या संबंधातलं अभेद तत्व, हरिहर हे अभेद तत्व आहे,
हे दोघं जण नावानी फक्त वेगळे आहेत, मुळात एकच आहेत. हे जसं आपण त्यावेळेला अभेद तत्व ऐकलं तसंच परमात्म्याच्या आणि भगवती जगदंबेच्या संबंधामध्ये हे अभेद आहे, हे भक्तांनी अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. परमात्मा वेगळा, जगदंबा वेगळी असं कधी कोणी मानून चालत नसतं. आणि जगदंबेने या प्रसंगामध्ये हेही वर्णन करून सांगितलं की हे पहा, एखादा माझा पुष्कळ निष्ठावान भक्त आहे, पण माझा निष्ठावान भक्त असून सुद्धा जर माझ्या परमात्म्याची निंदा किंवा अपराध किंवा सेवा भक्ती त्या एखाद्याकडून घडली नाही तर मी जगदंबा त्याच्यावर प्रसन्न होऊ शकत नाही. आणि जो परमात्म्याचा उपासक आहे अशा त्या भक्ताकडून जर आई भगवती जगदंबीची उपासना बाकी राहिली, मागं राहिली, तिची सेवा जर का आपल्याकडून घडली नाही, तिचं नाम जर का आपल्याकडून गायन झालं नाही तर आपल्यावर परमात्मा प्रसन्न होऊ शकत नाही. म्हणून आपल्यासाठी दोघंही तेवढेच महत्वाचे आहे. आपल्यासाठी परमात्माही आणि आपल्यासाठी परांबिका भगवती जगदंबा सुद्धा. जसं एखाद्या तान्हुल्या लेकरासाठी किंवा कोणत्याही एखाद्या सामान्य लेकरासाठी आईमध्ये आणि वडिलांमध्ये काहीच अंतर नसतं. लक्षात घ्या, आई वडिलांमध्ये अंतर पाहिला गेलं तर आई वडिलांमध्ये प्रेमाच्या दृष्टीनं अंतर पाहण्याची अजिबात आवश्यकता नाही. दोघांमध्ये भेद पाहण्याची लेकराला अजिबात आवश्यकता नाही, कारण लेकरू कोणा एकापासून थोडीच झालं. लेकरू जन्माला येतं सामान्यतः याला जे निमित्त कारण सांगितलं त्या निमित्त कारणामध्ये दोन घटक पदार्थ आहेत. एक घटक आहे पुरुष आणि दुसरा घटक आहे स्त्री. स्त्रीलाच आपण आई म्हणून पाहतो आणि पुरुषालाच आपण पिता म्हणून पाहतो की नाही. या दोन घटकांमुळे एक तिसरा घटक ज्याला आपण पुत्र असं म्हणतो किंवा लेकरू असं म्हणतो. आता लेकराच्या जागेवरती जर का आपण आलो, नवे लेकराच्या जागेवरती आपण आहोत महाराज. मग आपल्यासारख्या जे लेकराच्या जागेवरती आहेत त्यांच्या समोर जर का एक परमात्मा नावाचा पिता आणि एक परांबिका भगवती जगदंबा नावाची आई जर का आपल्या डोळ्यासमोर आहे तर आपल्यासारख्यांनी दोघांकडे पाहत असताना कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ म्हणून पाहिला पाहिजे नाही महाराज. तसं परीक्षण करायची आवश्यकताच नाही, तसं पाहण्याची आवश्यकताच नाही. हा भेद दोघांमध्ये करायची आवश्यकता नाही, कारण मुळामध्ये ते दोघही जण अभेद आहे. जसं एखादं सामान्य लेकरू आई वडिलांसारख्या या निमित्त कारणातून जन्माला येतं, तसं हे जे ब्रह्मांड जन्माला आलेलं आहे आणि अशा ज्या अनंत ब्रह्मांडाची निर्मिती झालेली आहे, या अनंत ब्रह्मांडाच्या निर्मितीला हे दोघं कारण आहे. म्हणून सगळ्यात अगोदर आपल्या मनामध्ये काही संशय काही शंका जर असेल तर ती अगोदर भक्तांनी माणसांनी आपल्या मनातून बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता फरकच पाहायचा झाला तर फरक एवढाच आहे महाराज. कधी कधी पिता हा लेकराला कठोर वाटू शकतो. लेकराकडून एखाद्या वेळेला काही चूक झाली, फार धिंगाणा केला, फार नको ते काहीतरी केलं तर बाप ऐकून घेतो का? नाही महाराज, बाप ऐकून नाही घेत. आता या दोघांकडे जर का आपल्याला पाहायचं झालं, दोघांमध्ये अंतरच शोधायचं झालं तर ते अंतर काय आहे? ते अंतर त्यांच्या नावातून त्यांना दिलेल्या संबोधनातूनच आपण समजून घेऊ शकतो. पहा, हे तत्वतः अंतर पाहत नाही आपण, कारण आत्ताच आपण ऐकलं दोघांमध्ये भेद करायचा नाही, मग आता अंतर सुद्धा पाहणं चाललंय. पण हे अंतर तत्वतः पाहणं चाललेलं नाही, तत्वतः दोघांना एकच ठेवायचं आहे. अंतर कशात आहे? तेच एक परमात्म तत्व जे कधी जगदंबेच्या रूपाने साकार होत आहे आणि कधी परमात्म्याच्या भगवंताच्या रूपाने साकार होताना दिसत आहे. याचंच एक प्रतीक म्हणून अर्धनारी नटेश्वर रूप
आणि त्याचं उदाहरण आपण पाहिलं. चला आता पुढं. आता अंतर जर का सामान्य पद्धतीनं त्यांच्यामध्ये पाहायचं झालं तर ते फक्त स्वभावाचं पाहता येतं. कधी कधी पित्याचा स्वभाव लेकरासाठी जरासा वेगळा दिसत असतो आणि आईचा स्वभाव लेकरासाठी कधी कधी वेगळा असतो. कधी कधी म्हटल्यापेक्षा पित्याकडे पाहायला गेलं तर एक धीर, गंभीर, अनुशासन देणारा, शिस्त लावणारा, शिस्तीमध्ये ठेवणारा, लेकराकडून काही चूक झाली ना तर मारताना मागं पुढं न पाहणारा असा जो त्याला म्हणतात पुरुष, त्याला म्हणतात पिता. ज्याच्या हृदयाचा विचार केला तर पुरुषाकडे सामान्यतः या माणसं कसे पाहतात की पुरुष म्हटला की कठोर आणि स्त्री म्हटली की कशी मायाळू, मवाळ, मऊ, कोमल, प्रेमळ. आता तुम्हाला का हसू येतंय ते मला माहित नाही बरं का, पण त्या मातृत्वाच्या संबंधामध्ये जर का विचार केला, पहा आई हे एक तत्व आहे. आई हे एक तत्व आहे. मातृत्व हा एक स्वभाव आहे. आणि याचं प्रत्यक्ष दर्शन भगवती जगदंबा आहे, म्हणून तिला आई असं म्हणतात. पहा हृदयामध्ये जे प्रेम आहे, जी ममता आहे, जी दया आहे, जी करुणा आहे, जे वात्सल्य आहे, त्या वात्सल्याच्याच मूर्तीला आई असं म्हटलं गेलं. आई म्हणजे कोणा एकाला म्हटलं जातं असं नाही. आई फक्त स्त्रीला म्हटलं जातं असंही नाही बरं का. या विश्वाच्या पाठीवर कलिकालावधीमध्ये साधकांची माय होऊन एक जन्माला आली ती कोण आहे? तिला ज्ञानाबाई असं म्हणतात, तिला माऊली असं म्हणतात. आता माऊलींकडे पाहिला गेलं तर पुरुष म्हणून जन्म झालेला आहे, बरोबर. पण म्हणत असताना त्यांना सगळे माऊली असं म्हणतात का? कारण जे या जगतामध्ये जन्माला आलेले अनाथ जीव आहेत, त्या अनाथांची ती कोण झाली याचं वर्णन करत असताना केलं गेलं महाराज की कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू नमस्कार तया नमस्कार वारंवार न पाह्या कुळाचा विचार, न पाह्या कुळाचा विचार, न पाह्या कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, न पाह्या कुळाचा विचार, न पाह्या कुळाचा विचार, न पाह्या कुळाचा विचार, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय,
ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. ही माय कशी आहे? भलतिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्म व्याधी. अशी ही माय आहे महाराज. आपण फक्त एका फार सूक्ष्म दृष्टीनं पाहत आहोत बर का. तुम्ही फक्त त्या सूत्राकडे लक्ष द्या की इथं आई कोणाला म्हटलं जातं. कुणी म्हणेल जिला लेकरू झालं तिला आई म्हटलं जातं. ठीक आहे, हे झालं सामान्य दर्शन. बरं, जिला लेकरू झालं ती काही सगळ्या लेकरांची आई होते का? सगळ्या जगाची तिला आई म्हटलं जातं का? नाही महाराज, ती सगळ्यांची आई नसते. मानलं तर असते. सगळ्या लेकरांची ती आई नसते. मानलं तर सगळ्यांची ती आई असते. मानतो कोण आणि किती? असाही एक प्रश्न येतो की नाही? असो, पण ती त्या एकासाठी ती त्याची आई असते. पण आई हे तत्व जर का पाहिलं, मातृत्व हे तत्व जर का पाहिलं, ज्यालाच आपण जगदंबा भगवती असं म्हणतो, या तत्वाकडे सूक्ष्म दृष्टीनं जर का आपण पाहिलं तर हे फक्त स्त्री विशेषाला दिलेलं संबोधन आहे असं नाही महाराज. हे तिच्या स्वभावाला दिलेलं संबोधन आहे. तिच्या मातृत्वाला दिलेलं ते संबोधन आहे. आणि म्हणून उदाहरण म्हणून ज्ञानोबारायांकडे फक्त आपण वळून पाहिलं महाराज की तिला आई म्हटलं जातं. मग कुणी म्हणेल मग आम्ही काय आहोत? आमच्याकडे पण तर मातृशक्ती म्हणून पाहिलं जातं ना. आमच्याकडे पण तर आई म्हणूनच पाहिलं जातं ना. नव्हे नव्हे पाहिलं पाहिजे ना. उत्तर अगदी बरोबर आहे. कुणी म्हणेल आम्ही कोण आहोत? ती जी मूळ जगदंबा आहे ना, ती जी मूळ आई आहे ना, ती ममतेची मूर्ती, कारुण्याची मूर्ती, मातृत्वाची मूर्तिमंत जी प्रतिमा आहे, जिला भगवती, जिला जगदंबा, जिला देवी असं म्हणतात, तिचं तुम्ही सगळ्या जणी प्रतीक आहात. म्हणून आम्हाला तुम्हाला वंदन करावं लागतं, नमस्कार करावा लागतो. का? कारण तिनं जे रूप घेतलं ते स्त्री रूप आहे ना. त्या आई तत्वानी, त्या मातृतत्वानी तिला आकार घ्यायचा वेळ आला, त्यावेळेला तिनं कोणतं रूप धारण केलं? स्त्री रूप धारण केलं. आणि म्हणून तिच्या प्रतिमेला अनुसरून अनुरूप जी या जगतामध्ये दिसते, अशी प्रत्येक या जगतातली स्त्री म्हणजे जगदंबेचंच रूप आहे महाराज. या जगतातली प्रत्येक स्त्री म्हणजे त्या आईचंच प्रतिरूप मानली जाते. म्हणून कुमारी पूजन असतं, म्हणून स्त्रीचा सन्मान असतो, म्हणून पतिव्रतेचा मान असतो, पूजन असतं. म्हणून प्रश्न असा होता की ती पुरुषाकडे पाहिला गेलं तर पुरुष कठोर असतो आणि स्त्रीकडे पाहिला गेलं तर स्त्री कशी असते? ममतेनं भरलेली असते, प्रेमाने मायेनं भरलेली असते. आता हे काही पुरुषांनाही मान्य होणार नाही, काही स्त्रियांनाही मान्य होणार नाही. म्हटले महाराज, कठोर तर स्त्रिया सुद्धा असतात आणि असतात बरं का. आता नाराज होऊ नका. स्त्रीचं वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे का? स्त्रीच्या हृदया इतकं कोमल हृदय या जगामध्ये कोणाचं नसतं. पण जेवढं कोमल हृदय ती ठेवू शकते त्याच्यापेक्षा अधिक पटीनं तिचं हृदय ती कठोर सुद्धा करू शकते. हे तिचं वैशिष्ट्य आहे. तिरस्काराने म्हटलं जात नाही की तुमचं हृदय कठोर, पण ते वैशिष्ट्यात येतं. कारण ते हृदय कठोर नसतं तर पतिव्रतेला संसार चालवता आला नसता. संसार माणसं चालवत नाही, माणसं फक्त राबतात, संसार पतिव्रता करते. माणसं काय करतात? स्त्री सुद्धा कठोर असते. पण लक्षात घ्या, फक्त हे जे म्हटलं जातं ती मवाळ आहे, मायाळू आहे, प्रेमळ आहे, ममतेनं भरलेली आहे, हे फक्त तिच्या त्या मातृशक्तीला अनुसरून म्हटलं जात असतं. आता आपल्या मुख्य विषयाकडे आपण येऊ. असं
पिता सुद्धा एक लेकरासाठी पिता सुद्धा समान आहे, माता सुद्धा समान आहे, पण कधी कधी लेकराला पित्याचा जेवढा धाक तेवढा आईचा नसतो. कारण बापाकडून 2 फटके खावे लागतात, वेळ प्रसंग आला तर आईकडूनही खावे लागतात, पण आईचं मारणं आजपर्यंत कोणत्याच लेकराला लागलं नाही. आईनं कितीही एखाद्या लेकराला मारू देत, ते शेवटी त्याच्या आईलाच जाऊन चिटकणार. आणि बापानी फक्त 2 मारू देत महाराज, ते फिरून कधी बापाकडे पुन्हा पाहत नाही. ते म्हणतात तू आता मला मारून घे बाबा, थोडं मला मोठं होऊ दे. पण अशी आई महाराज एखाद्या लेकराला बदड बदड बदडते नुसते. काही आया फार कीव करत नाही लेकरा बाळांची, कीवच तू ये पट्ट्यात ये फक्त म्हण. काही लेकरं सुद्धा तसे बापाचे फार लाडके असतात, पण आईचा झाडू हातातच असतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आई अशा प्रसंगामध्ये कितीही कठोर किंवा कितीही तिनं लेकराला मारलं तरी ज्या वेळेला काही दुःख होतं, काही त्रास होतो, काही वेदना होतात ना, त्यावेळेला लेकरू धावत पळत आधी आईकडे जातं. त्याला काही त्रास होतो, काही लागतं, काही अंतःकरण त्याचं द्रवी दुःख होतं त्याला, त्यावेळेला त्याला अगोदर सगळ्यात कोणी आठवत असेल तर आई आठवते. एखादं लेकरू गल्लीमध्ये खेळतंय, रस्त्याने चालतंय, चालता चालता लेकरू धडकन पडलं, चालता चालता त्याला ठोकर लागली. जशी ठोकर लागली, आई ग असं ते पटकन म्हणून जातं. आता काही लेकरं अशी आहेत की त्यांना आई एवढी आवडत नसते, आईवर एवढं त्यांचं प्रेम नसतं. कारण काय, संतांनी वर्णन केलं की लेकरं ज्या वेळेला जन्माला येतात त्यांना तर काहीच कळत नसतं. बरेच वर्ष आपले काही न कळण्यामध्येच जातात. मग आपल्याला हळूहळू खेळण्यांचा नाद लागतो, मग आपल्याला खेळण्या आवडायला लागतात, मग आपण खेळणी मागतो, खेळणीवर प्रेम होतं. ती खेळणी दुसऱ्या लेकराने घेतली की आपल्याला सहन होत नाही. मग तारुण्यावस्था येते, बाल्यावस्था सुटून जाते, मग कितीही खेळण्या आणून ठेवा त्याला ते खेळणं लागत नाही. त्याला पत्नी लागते, त्याला पुरुष लागतो. ते खेळणं म्हणजे त्याला ती आवड जडते. जेव्हा ते जन्माला येतं तेव्हा कुठलंही तानुलं लेकरू पहा, कोणी म्हणतं आईला सोडून, अगं मला सोडून जातच नाही कोणाकडे, माझं लेकरू, माझं बाळ, माझं तानुलं, माझं कुकुलं मला सोडून कोणाकडेच जात नाही, याच्याकडे जात नाही, तिच्याकडे जात नाही. भूक लागली आई, काही दुःख झालं आई, सगळं काही झालं तर आईच करतं. तेच बाल्यावस्थेमध्ये येतं तेव्हा आईला सोडतं, खेळण्याच्या पाठीमागं पळतं. आई आवाज देत राहते, ते खेळत राहतं. कशाची आई? पण तरी सुद्धा त्याला आई आठवते. जेव्हा पुन्हा ते थकतं रात्री तेव्हा आईला बिलगून झोपतं, मोठं होतं. आता आईवरती असणारं प्रेम थोडं त्याचं कमी झालं, कारण आता त्याचा विवाह झाला, आता त्याला धर्मपत्नी भेटली. आता त्याचं आईवरचं प्रेम खेळण्यावरचं आईवरचं प्रेम धर्मपत्नीत बायकोमध्ये गेलं, आई बाजूला राहून गेली. महाराज, असं कधी कधी लेकराच्या संबंधामध्ये होऊ शकतं. पण आईचा जर का विचार केला तर आईचं अंतःकरण लेकरू तानुला असताना जेवढं लेकरावर आईचं प्रेम, इकडं माझ्याकडे लक्ष द्या, तानुला असताना आईचं लेकरावरती जेवढं प्रेम तेवढं ते ज्या वेळेला खेळतं त्यावेळेला प्रेम, ज्या वेळेला ते तरुण होतं त्यावेळेला तितकंच प्रेम. त्याचं लग्न झालं तरी आईचं लेकरावर तितकंच प्रेम. लेकरं म्हातारे झाले आईच्या डोळ्यासमोर तरी आईचं लेकरांवर तितकंच प्रेम. प्रेमात काही फरक कधी कधी लेकरांचं तसं होत नाही. महाराज, एकदा लेकरं मोठे झाले की आपल्या आईला विसरत 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 चालतात. आणि हेच कदाचित पाहिलं म्हणून वर्णन असं केलं की एखाद्या वेळेला या जगामध्ये कुपुत्र जन्माला येईल, वाईट पुत्र जन्माला येईल, पण आई कधी कुमाता नसते किंवा आई कधी वाईट होऊ शकत नाही. श्रीमद आद्य शंकराचार्यांचं सूत्र आहे महाराज, कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति, वाईट पुत्र जरी गे
वाईट माय नसते, असं वर्णन जगदंबेची स्तुती करताना केलं गेलेलं आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, असं लेकराला अंतःकरण दुखलं, त्याला त्रास झाला, काही वेदना झाल्या की त्याला त्याच्या आईचं स्मरण येतं. अगोदर आई आठवते. याला कारण काय? याला कारण आईचं ममत्व, आईचा स्वभाव, आईचं प्रेम, आईची दयाळुता, आईची करुणा, आईची कृपाळुता असते. म्हणून मग ते फक्त स्त्री विशेषालाच आई म्हटलं असं थोडीच आहे. आताच माऊली ज्ञानोबारायांचं प्रमाण आपण पाहिलं. महाराज, अहो संतांनी तर बहार केली, संतांनी त्या भगवंताला सुद्धा आई म्हणूनच आवाज दिला. ज्या वेळेला संतांना भगवंताला बोलवावं वाटलं ना, त्यावेळेला एक प्रसंग कदाचित संतांच्या जीवनामध्ये असा आला असेल महाराज, की त्यावेळेला देवाला म्हणजे पित्याला म्हणजे बापाकडे बाप म्हणून पाहावं त्यांना वाटलं नाही, पिता म्हणून त्यांना त्याच्याकडे पाहावं वाटलं नाही. कारण अंतःकरण एवढं पोळलं महाराज संसाराने, प्रपंचानी अंतःकरण एवढं पोळलं की ज्या वेळेला त्यांना त्या पित्याला, त्या बापाला, त्या देवाला, त्या परमात्म्याला हाक द्यायची वेळ आली, त्यावेळेला त्यांनी काय म्हणून आवाज दिला? ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, 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 पंढरीचे आई 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 माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. इतक्या सहित त्वाबा यावे माझे रंगणी नाचावे, इतक्या सहित त्वाबा यावे माझे रंगणी नाचावे, 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 ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. आता ती काही स्त्री आहे का जी विटेवर उभी आहे? स्त्री विशेष रूप आहे का भगवंताचं? नाही महाराज. विटेवर जी उभी आहे ती दिसायला स्त्री नाही, मग स्त्रीच आई असते. मग जी विटेवर उभी आहे तो तर तो आहे, तो हा विठ्ठल बरवा आहे. मग इथं म्हणतात ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, आई म्हणतात. मग आता आई का म्हटलं गेलं? दिसायला तो आहे, उभा तो आहे, त्याला बाप म्हणतात इतर ठिकाणी, आता त्याला आई म्हटलं. कारण असं आहे महाराज, कधी कधी तो जरी असला तरी सुद्धा त्याच्याकडे आई म्हणून संतांनी पाहिलं. याला कारण मातृत्व, स्वभाव, ममता. आणि याचं प्रत्यक्ष दर्शन जगदंबेच्या चरित्राच्या माध्यमातून तुम्हाला मला होताना दिसतं.
आणि ती जगदंबा कशी आहे, तिचा स्वभाव कसा आहे, तिचं रूप कसं आहे, तिचं दर्शन कसं आहे, तिचे अवतार कसे आहेत, ही देवी भागवताच्या माध्यमातून व्यासांनी दाखवून दिला. की आता आजपर्यंत आपण त्याला तर पुष्कळ वेळेला पाहिलं, त्याला आपण आजपर्यंत पुष्कळ पाहिलं, आता तिला पाहायची वेळ आहे. कारण तिची शरणागती केल्याशिवाय ब्रह्मदेवही अपूर्ण आहेत, तिची शरणागती केल्याशिवाय भगवान नारायणही अपूर्ण आहेत, आणि तिची शरणागती केल्याशिवाय साक्षात भगवान श्री सांब सदाशिव सुद्धा अपूर्ण आहेत. महाराज, ही त्रिदेवता ब्रह्मदेव जगाची उत्पत्ती करतात असं आपण ऐकलं, नारायण जगताचं पालन करतात असं आपण ऐकलं, आणि भगवान शंकर सृष्टीचा संहार करतात असं आपण ऐकलं. पण ज्या वेळेला या तिघांना आपण विचारतो, ब्रह्मदेवा तुम्ही सृष्टीची उत्पत्ती कशी करता, त्यावेळेला ब्रह्मदेव सांगतात की मी शक्तीच्या आश्रयाने सृष्टीची उत्पत्ती करतो. नारायणांना विचारलं तुम्ही कसा सांभाळ करतात, त्यांनी तेच उत्तर दिलं, मला शक्ती आहे, त्या शक्तीच्या बळावर मी तिचा सृष्टीचा सांभाळ करतो. शंकरांना विचारलं संहार कसा करतात, त्यावेळेला त्यांनी सांगितलं मी शक्तीच्या बळावर संहार करतो. अशा या त्रिदेवतांकडे 3 प्रकारच्या शक्ती आहेत. ब्रह्मदेवांकडे रजोगुणात्मिका, नारायणांकडे सत्वगुणात्मिका, आणि भगवान श्री सांब सदाशिवांकडे जी शक्ती आहे तिलाच तमोगुणात्मिका म्हणतात. जी रजोगुणात्मिका ब्रह्मदेवांकडे आहे तीच माता सरस्वती आहे. जी नारायणांच्या सहवासामध्ये नारायणांनी ज्या शक्तीचा अंगीकार केला, जिला नारायणी असं म्हणतात महाराज, ही सत्वगुणात्मिका, तिला महालक्ष्मी असं नाव आहे. आणि भगवान शंकरांनी ज्या तमोगुणात्मिका शक्तीचा अंगीकार केला तिलाच महाकाली असं म्हणतात. म्हणून एक मूळ प्रकृती आहे, मूळ महामाया, जिला जगदंबा परांबिका असं म्हणतात. आणि त्या परांबिकेनं 3 रूपातून त्रिदेवतांना सहकार्य केलं, म्हणून त्रिगुणात्मिका जगदंबा तिला म्हटलं गेलं. ही त्रिगुणात्मिका आहे. रजोगुणात्मिका सरस्वती, सत्वगुणात्मिका महालक्ष्मी, तमोगुणात्मिका महाकाली, अशी ही त्रिगुणात्मिका सृष्टीची निर्मिती करते, सृष्टीचं पालन करते, आणि यथायोग्य समयाला सृष्टीचा संहारही तीच करते. आणि अशा एका नाही महाराज, अशा अनंत ब्रह्मांडाची ती पालनकर्त्री आहे. अशा अनंत ब्रह्मांडाची ती सांभाळ करणारी, निर्माण करणारी, सांभाळ करणारी आहे. आणि अशा अनंत ब्रह्मांडाला आपल्या मूल स्वरूपामध्ये पुन्हा एकरूप करणारी तीच आहे. अशी ती अनंत ब्रह्मांड नायिका, जिला परांबिका, जिला भगवती, जिला जगदंबा असं म्हणतात. रेणुका माता की जय, जिला जगदंबा असं म्हणतात. म्हणून त्याला पाहता पाहता जरासा तिला पाहण्याचा प्रयत्न, त्याची शरणागती करता करता तिची शरणागती करण्याचा जरासा प्रयत्न करायचा असतो. कारण काय, याचं सरळ उत्तर संक्षिप्त शब्दामध्ये आता आपण पाहिलं की तीच या त्रिदेवतांचा आधार आहे, तिच्यापासून जगताची उत्पत्ती, सांभाळ आणि संहार आहे. या जगामध्ये आईचा आहे सर्व आधार, आईचा आहे सर्व आधार, आईचा आहे सर्व आधार, आईचा आहे सर्व आधार, आईचा आहे सर्व आधार. किती जरी विद्या हाची शिकला, 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 शब्दार्थाने
ज्ञानी असो साक्षात्कारी पंडित असो हा साक्षात्कारी पंडित असो दावी चमत्कार बलात्कारे आकर्षण करुनी बलात्कारे आकर्षण करुनी मोह करी अनिवार आईचा आहे सर्वधार आईचा आहे सर्वधार आईचा आहे सर्वधार म्हणून सर्वांनी आईला शरण जावोनी सर्वांनी आईला शरण जावोनी घट्ट तिचे चरण धरोनी घट तिचे चरण धरोनी विसरा हो देहा बाह्य सृष्टीचा त्याग करिता बाह्य सृष्टीचा त्याग करिता हरिला नाही आधार आईचा आहे सर्वधार आईचा आहे सर्वधार आईचा आहे सर्वधार आईचा आहे सर्व आधार ही परमार्थाचे मूळ सोनी परमार्थाचे मूळ सोनी दावी साक्षात्कार दावी साक्षात्कार आईचा आहे सर्व आधार भगवती जगदंबा पालन पोषण करते म्हणून नैमिषारण्यामध्ये विराजमान झालेल्या 88,000 शौनकांना ज्यावेळेला आता ऐकायची इच्छा झाली त्यावेळेला शौनकांनी सूतजी महाराजांना नमस्कार केला हात जोडून प्रार्थना केली गुरु महाराज आम्ही तुम्हाला भगवंताच्या चरित्राबद्दल अनेक प्रश्न विचारले तुम्ही आम्हाला ते चरित्र वर्णन करून सांगितलं नारायणांचं चरित्र वर्णन करून सांगितलं भगवान शंकरांचं चरित्र वर्णन करून सांगितलं ज्यामध्ये रुद्राक्ष महिमा वर्णन करून सांगितला भस्म महात्म्य वर्णन करून सांगितलं अशाच पद्धतीनं कलिकालावधीमध्ये जडजीवांचं परमकल्याण ज्या कथेनं होईल अशी कथा तुम्ही आम्हाला सांगा आणि त्यावेळेला सूतजी महाराजांना देवी भागवत कथेचं स्मरण झालं सूतजी महाराज म्हणतात मी आता तुम्हाला माझ्या सद्गुरूंच्या मुखातून मी ऐकलेलं महान अशा प्रकारचं परमशास्त्र मी तुम्हाला वर्णन करून सांगतो जे शास्त्र ऐकत असताना आपोआप अंतःकरणामधले जन्मोजन्मीचे दुरित नाहीसे होऊन जातात पातक नाहीसे होऊन जातात जे मी आता तुम्हाला कथा वर्णन करून सांगणार आहे ती कथा श्रवण केल्याचा परिणाम भगवती भगवंताच्या संबंधामध्ये अनुपम प्रेम हृदयामध्ये उत्पन्न होत असतं आपले दोष चित्तावरती साचलेले दोष निघून जात असतात चित्त शुद्ध होत असतं म्हटले जी कथा तुम्ही आम्हाला सांगणार आहात त्या कथेमधून आम्हाला काय ऐकायला भेटणार आहे म्हटले जगदंबेचा महिमा परांबिकेचं महात्म्य तुम्हाला श्रवण करायला भेटणार आहे म्हटले ही जगदंबा कोण आहे ही भगवती कोण आहे जिच्या संबंधामध्ये तुम्ही आमच्याशी आता चर्चा सुरू केलेली आहे आणि मग सूतजी महाराजांनी हेच सूत्र शौनकांसमोर सुरुवातीला प्रगट केलं की जी समस्त ब्रह्मांडाचा आधार आहे जिला अनंत ब्रह्मांड नायिका असं म्हटलं गेलेलं आहे जी ब्रह्मा विष्णू शंकरांनाही सहकार्य करते ब्रह्मा विष्णू शंकरांची सुद्धा जननी जी आहे जी समस्त जीवांच्या
अंतःकरणामध्ये चैतन्य रूपाने निवास करते. या डोळ्याला ही जी प्रकृती दिसते आहे दुसरी तिसरी कोणी नसून तीच मूल प्रकृती या जगताच्या रूपाने प्रगट झालेली आहे. म्हणून तिला जगदंबा असं म्हटलं गेलेलं आहे. तिचा महिमा मी तुम्हाला, तिचं चरित्र मी तुम्हाला वर्णन करून सांगणार आहे. आणि हे वर्णन करून सांगण्याच्या आधी मी स्वतः त्या आई भगवती जगदंबेची शरणागती करतो आहे, असा शरणागत भाव सूतजी महाराजांच्या मनामध्ये प्रगट झाला. महाराज, जे तुम्ही आम्हाला भगवतीचं चरित्र सांगणार आहात हे तुम्ही कुठं ऐकलं? त्यावेळेला सांगतात, हे चरित्र ज्या वेळेला माझे गुरु महाराज वेदव्यासजी महाराज परमहंस शुकाचार्यांना ही कथा सांगत होते, त्यावेळेला मी तिथं उपस्थित होतो आणि त्यांच्या मुखातून ही कथा मी ऐकली. हीच कथा पूर्व कालामध्ये माझ्या सद्गुरूंनी म्हणजे वेदव्यासजी महाराजांनी राजा परीक्षितींचे महाज्ञानी पुत्र राजा जन्मेजयाला वर्णन करून सांगितले. ज्या वेळेला राजा परीक्षितींना तक्षकाचा दंश झाला आणि राजा परीक्षितींचा मृत्यू झाला, त्यावेळेला जन्मेजयाच्या अंतःकरणामध्ये उद्विग्नता उत्पन्न झाली, विवेक नाहीसा झाला. सत्य असत्याचं ज्ञान जन्मेजय राजाला प्राप्त व्हावं याच्यासाठी या समस्त जगताला आधारभूत, समस्त जीवांना प्राणाधार अशी असणारी जी जगदंबा आहे तिचा महिमा राजा जन्मेजयाला कळावा. ह्या साऱ्या समस्त जगताचे सूत्र जिच्या हातामध्ये आहेत आणि जिचा महिमा राजा जन्मेजयाला कळून राजा जन्मेजयाकडून तिची सेवा घडावी, तिची भक्ती घडावी, तिचं अनुष्ठान घडावं. आणि आपल्या मृत्यूच्या अगोदर जशा आपल्या पित्यांनी राजा परीक्षितींनी भगवंताची सेवा उपासना करून स्वतःचं परमकल्याण करून घेतलेलं आहे, तसंच परमकल्याण राजा जन्मेजयाचं व्हावं. आणि राजा जन्मेजयासोबत कलियुगामध्ये जन्माला येणाऱ्या यावत जीवांना आई भगवती जगदंबेचा महिमा कळावा, भगवतीची सेवा उपासना त्यांच्याकडून घडावी आणि त्या उपासनेचं रहस्य त्यांना कळावं. याच्यासाठी वेदव्यासजी महाराजांनी कृपावंत होऊन राजा जन्मेजयाला देवी भागवत कथा वर्णन करून सांगितल्याचं उदाहरण आहे. सूतजी महाराज म्हणतात, तीच देवी भागवत कथा मी तुम्हाला वर्णन करून सांगतो, तुम्ही सावधानतेने श्रवण करा. जिचा समस्त जगताला आधार आहे त्याच आई भगवती जगदंबेला वंदन, तिला नमस्कार आणि तिची शरणागती अगोदर आपल्याला करायची आहे. कारण तिच्या शरणागतीशिवाय आपल्याला तिला वर्णन करण्याची शक्ती सुद्धा प्राप्त होऊ शकणार नाही. म्हणून अगोदर नमन नमन जगदंब आई, नमन नमन जगदंब आई, नमन नमन जगदंब आई, नमन नमन जगदंब आई, चरणावरी ठेवी तो डोई, शरणावरी ठेवी तो डोई, नमन नमन जगदंब आई, नमन नमन जगदंब आई, नमन नमन जगदंब आई. जशी शरणागती वेदव्यासजी महाराजांनी केली, जशी शरणागती शुकदेवजी महाराजांनी केली, जशी शरणागती राजा परीक्षिती, जशी शरणागती राजा जन्मेजयांनी केलेली आहे, जशी शरणागती आई भगवती जगदंबेची इंद्रादिक सार्या देवता यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यै स्तवैर वेदै सांग पदक्रमोपनिषदैर गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुस्सुरा सुरगणा देवाय तस्मै नमः.
असं जे वर्णन केलं गेलं महाराज, अशी ज्या समस्त देवतांनी शरणागती केली, यक्ष राक्षस गंधर्वादिकांनी जिची शरणागती केली, साक्षात ब्रह्मदेव नारायण भगवान श्री सांब सदाशिव जिचा आश्रय घेतात आहेत, अशा त्या जगदंबेचा समस्त ब्रह्मांडाला आधार आणि त्यामध्ये जन्माला आलेले तुम्ही मी माणस, दुर्लभ अशा प्रकारचा हा नरदेह नरतनू तुम्हाला मला मिळालेली आहे. आणि ही नरतनू तिच्याच कृपेतून आपल्याला प्राप्त झालेली आहे. सारे भोग सार ऐश्वर्य हे जगदंबेच्या कृपेतून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि तिनं आपल्याला एक कृपा करावी आणि मनुष्य जन्माला आल्यानंतरच्या परम कर्तव्याची तिनं आपल्याला जाणीव द्यावी. यासाठी आज आपण सारे जण या मनुष्य जन्मामध्ये आलेलो आहोत, म्हणून कृतार्थता व्यक्त करू, धन्यवाद देऊ जगदंबेला की आम्ही माणूस झालो, म्हणून आम्ही तुला जाणण्याची बुद्धी शक्ती आम्हाला प्राप्त झालेली आहे. हे जगदंबे, आम्ही तुला नमस्कार करतो, तुझी शरणागती करतो. तू आम्हाला कर्तव्याची जाणीव दे. आम्हाला जो देह प्राप्त झाला हा अत्यंत दुर्लभ आहे. हा देह प्राप्त झाल्यानंतर आमच्याकडून काय झालं पाहिजे? दुर्लभ हाची मनुष्य देह, दुर्लभ हाची मनुष्य देह, तुझ्या कृपेने साधेल सर्व, तुझ्या कृपेने साधेल सर्व, कर्तव्याची जाणीव दे, कर्तव्याची जाणीव दे. नमन नमन जगदंबा, नमन नमन जगदंबा, नमन नमन जगदंबा. दुर्लभ अशा प्रकारचा नरदेह तुम्हाला मला मिळाला. फार गोड पद आहे महाराज. शिवपुराणामध्ये शिवभक्त परायण श्री लक्ष्मणजी महाराजांच्या प्रमाणाचा आधार घेऊन आपण सूत्र सिद्धांत ऐकले. देवी भागवतामध्ये अनेक पद आपण गायन करणार आहोत. याच्यामध्ये प्रमुख 2 महात्म्यांचे पद आपल्या गायनामध्ये जास्त येणार आहेत. याच्यामध्ये एक महात्मे माहूर निवासी आई भगवती जगदंबेचे फार मोठे निस्सीम उपासक, रेणुका मातेचे फार मोठे प्रिय भक्त, प्रेमी भक्त विष्णुदासजी महाराज. आणि दुसरे महात्मे आहेत आपल्याच शहरामध्ये ज्यांनी निवास केलेला आहे, परंतु ज्यांचं मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यामध्ये सोनई वर्णन केलेलं आहे, तिथं त्यांचा जन्म आहे, समाधी सुद्धा तिथंच आहे. असे श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य हरिहरानंदनाथ महाराज, जिथं बिडबाई पासला आता त्यांचा आश्रम आहे, मठ आहे, जिथं साक्षात भगवती जगदंबा ही महाराजांच्या तपाला पाहून, महाराजांच्या निसीम भक्तीला, निसीम तपाला, वैराग्याला पाहून आज भक्तांना दर्शन देते आहे. अशी भगवतीला प्रार्थना करतात आणि त्या माध्यमातून कर्तव्याची शिक्षा दीक्षा तुम्हाला मला देतात. पहा, लक्षात घ्या. परम कर्तव्याची जाणीव देई. कर्तव्य काय आहे? मनुष्य जन्माला आलो ना, आपलं कर्तव्य काय आहे? कोणी म्हणेल चांगलं शिक्षण करणं, नोकरी उद्योग कामधंदा व्यवसाय करणं, परिवाराचं पालन पोषण करणं हे कर्तव्य आहे. वंश वाढवणं कर्तव्य आहे. वंशामध्ये जन्माला येणाऱ्यांची खाण्यापिण्याची राहण्याची व्यवस्था करून ठेवणं कर्तव्य आहे. पण हे सगळे सामान्य कर्तव्य आहेत महाराज. मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर परम कर्तव्याचा विचार केला तर एकच परम कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याला भगवती भगवंताची शरणागती करणे असं म्हणतात. भगवती भगवंताची अनन्य भावाने निष्ठेने सेवा भक्ती करणे असं त्या कर्तव्याचं नाव आहे.
पण या कर्तव्याचा विसर प्रपंचामुळे आपल्याला पडून जातो अनेक वेळेला. पण लक्षात घ्या, ह्या आपल्या परम कर्तव्याचा विसर ज्या वेळेला आपल्याला पडतो ना, ही सगळ्यात मोठी मनुष्य जन्माची हानी होऊन जाते आपली. कारण हा विसर पडतो त्यावेळेला काय होतं महाराज वर्णन करतात. कर्तव्यासी बोलोनी जाता कर्तव्यासी बोलूनी जाता पुनरपि जन्मासे मागुता पुनरपि जन्मासे मागुता हरि ठेवी चरणी दोई हरि ठेवी चरणी डोई नमन नमन जगदंब आई नमन नमन जगदंब आई नमन नमन जगदंब आपणही त्या भगवती जगदंबेची शरणागती करू. प्रयत्न करून सूतजी महाराज. विश्रांतीचं काही नियोजन आहे का? का चालू द्यायचे का? आहे मग थांबू का? नाही तर मग आपण. सूतजी महाराज 88,000 शौनकादी ऋषींना देवी भागवत कथा वर्णन करून सांगण्यासाठी प्रारंभ करतात. या देवी भागवताचा आश्रय कुणी कुणी घेतला आणि त्यांना काय काय लाभ प्राप्त झाला, हा देवी भागवताच्या महात्म्याचा भाग आपणही श्रवण करू. 10 ते 15 मिनिटाच्या विश्रांतीनंतर या ठिकाणावरती देऊ पहिल्या सत्राला पूर्णविराम. रेणुका माता की जय.